आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक सुवर्ण अक्षराने लिहिला जावा असा दिवस उजाडलाय। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आता जाहीर झालाय। यामध्ये सुनेत्रा वहिनींनी केवळ विजयच मिळवला नाही तर भारतीय लोकशाहीच्या इतिहासात एक अभूतपूर्व विक्रम प्रस्थापित केलाय। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी तब्बल 2,18,930 मतांचं प्रचंड मताधिक्य मिळवून ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे। हा विजय मुळीच साधा सुद्धा नाहीये। नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकटचा हा राजकारण विशेष एपिसोड। सुनेत्रा पवारांचा हा विजय जितका मोठा दिसतोय तितकाच त्यांचा प्रवास खडतर राहिलाय। पवार घराण्याची सून म्हणून त्या नेहमीच कुटुंबाची आणि बारामतीची धुरा सांभाळताना आपल्याला दिसला। एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्याने बारामतीला पर्यावरणपूरक बनवलं, पण प्रत्यक्ष राजकारणात त्या नेहमीच पडद्यामागे राहून दादांच्या विजयाची रणनीती आखायच्या। दादांनी बारामतीचा कायापालट केला, मात्र त्यात वहिनीची साथ ही नेहमीच होती। दादांच्या निधनानंतर पोरक्या झालेल्या बारामतीला सावरण्यासाठी सुनेत्राताई स्वतः रणमैदानात उतरल्या। एका गृहिणीपासून ते देशातील सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या लोकप्रतिनिधीपर्यंतचा हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज तब्बल 2,18,930 प्रचंड मतं मिळवून ऐतिहासिक विजय मिळवलाय। बारामतीच्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वासाची जी मोहर उमटवली आहे ती खरोखरच प्रशंसनीय आहे। मात्र विजयाचा हा गुलाल उधळण्याऐवजी सुनेत्राताई अत्यंत भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। हा विजय त्यांनी दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या पवित्र स्मृतींना समर्पित केलाय। ताईंचं सोशल मीडियावर एक पोस्ट सध्या व्हायरल होते। त्यात त्या म्हणाल्या, आज बारामतीकरांनी जो विश्वास दाखवला तो दादांनी केलेल्या विकास कामांची पोचपावती आहे। सोबतच विजयाच्या आनंदात मिरवणुका काढू नका किंवा गुलाल उधळू नका। त्या म्हणाल्या की आज निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांची आठवण येणं स्वाभाविक आहे, त्यामुळे आपण सगळे भावुक झालो आहोत। दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी नम्र विनंती केली आहे की विजय साजरा करताना मिरवणुका किंवा गोंधळ टाळा, शांतता राखा आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करा। बारामती सोबतच राहुरी पोटनिवडणुकीकडेही सर्वांचंच लक्ष होतं। तिथेही भारतीय जनता पक्षाचे अक्षय कर्डिले यांनी एकतर्फी विजय मिळवलाय। आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर अक्षय कर्डिले यांनी 1,39,212 मतं मिळवत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांचा पराभव केला। आता यासोबतच निवडणुका येतात आणि जातात, पण बारामतीचा सलोखा आणि जिव्हाळा कायम राहिला पाहिजे। हा विजय जनतेच्या विश्वासाचा आहे। दादांच्या विचारांचा वारसा जपत विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन। निकालानंतर सुनेत्राताईंनी ही भावनिक पोस्ट करत सर्वांचंच लक्ष वेधलंय। सुनेत्रा वहिनींचा हा विजय म्हणजे एका नव्या नेतृत्वाचा विजय आहे। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात। अशाच ताज्या घडामोडींसाठी आपल्या न्यूज अनकट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा। धन्यवाद।